नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या टॅलीवैद दिशाई या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करीत आहे. मित्रांनो, माझ्या आजवरच्या बऱ्याच व्हिडिओंना आपण खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे मी आपला खूप खूप आभारी आहे. आजही या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण कोठेही स्किप न करता पूर्णपणे बघावा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर त्याला लाईक, शेअर, कॉमेंट तसेच चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करावे. तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाचा विषय. येथे आपण बघत आहे माझा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा स्क्रीन, ज्यावर नाव आहे आजच्या सब्जेक्टचं व्हॉट इज कॉस्ट सेंटर इन टॅली. मित्रांनो, कॉस्ट सेंटर म्हणजे काय बघूया. कॉस्ट सेंटर ही अशी संकल्पना आहे की जर तुम्हाला एखादा एक्सपेन्सेस, एखादा प्रॉफिट, एखादा पर्सेंटेजमध्ये त्याचं डिव्हायडेशन काही करायचं असेल तर असे लेजर तुम्ही मंथली, इयरली जेव्हा करता तर तुम्ही पर्टिक्युलर लेजरचा तुम्हाला पर्टिक्युलर पिरियड वाईज, कॉस्ट वाईज, क्वांटिटी वाईज तुम्हाला हे कॉस्ट सेंटर काय करते, त्याचं वेगवेगळ्या रिपोर्ट्स देते. 3 प्रकारात रिपोर्ट देते. कॉस्ट सेंटरचं एक ब्रेकअप होते, एक कॉस्ट सेंटरची समरी होते आणि कॉस्ट सेंटरची तुम्ही स्पेशली मंथली समरी पण बघू शकता, ज्याच्यामध्ये टोटल लेजर किती आहे, त्यांचा ब्रेकअप कसा आहे आणि त्याच्या कॉस्ट सेंटरची अमाऊंट किती आहे. तर डिटेल्समध्ये समजून घेण्यासाठी आधी इथे पाहूया. ट्रान्झॅक्शन आर अलोकेटेड टू कॉस्ट सेंटर. दिस इनेबल्स अकाउंटिंग ऑल transaction for that particular cost center. You can view the cost center breakup of the each transaction as well as the details of transaction for each cost. म्हणजे पर्टिक्युलर लेजरची डिटेल्स बघता येईल. त्या लेजरमध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन मंथ वाईज कसे आहे, अमाऊंट वाईज कसे आहे, कॉस्ट सेंटर वाईज कसे आहे, डिपार्टमेंट वाईज कसे आहे, हे पण तुम्हाला बघता येईल. तर इथे मी तुमच्यासाठी एक्झाम्पल घेतलं आहे. एक इलेक्ट्रिसिटी बिल. असं इमॅजिन करा की तुमच्याकडे 4 ते 5 इलेक्ट्रिक मीटर आहे आणि तुम्हाला त्या प्रत्येक इलेक्ट्रिक मीटरचं वेगवेगळं बिल येईल. जर तुम्ही कॉस्ट सेंटर अप्लिकेबल नाही केलं टॅलीमध्ये तर तुम्हाला 5 बिल आले, 10 बिल आले तर 10 बिलाच्या वेगवेगळ्या एंट्रीज माराव्या लागतील. किंवा सपोज करून तुम्ही त्या सर्वांची टोटल घेतली आणि टोटल मारून दिली तर तुम्हाला हे कधीही माहीत पडणार नाही की मीटर वाईज तुमचा खर्च किती झालेला आहे. म्हणजे सपोज तुमचा मकान आहे आणि तुमच्या मकानामध्ये तुम्ही 10 भाडेकरू ठेवले आहे आणि 10 भाडेकरूचे मीटर वाईज तुम्हाला बिल येईल. मीटर वाईज बिल आल्यावर सर्व बिल तुमच्याकडे ते सबमिट होईल. जर तुम्ही बिलामध्येच भाडं समाविष्ट केले असेल रेंटमध्ये, किंवा बिलाचा रेंटमध्येच तुमचा इलेक्ट्रिक मीटर समाविष्ट आहे, अशी जर तुम्ही फॅसिलिटी तुमच्या रेंटरला दिली असेल तर काय होईल की तुमच्याकडे 10 बिलं इलेक्ट्रिकचे आले आणि महिन्या आणि तुम्ही टॅलीमध्ये जर तुम्ही कॉस्ट सेंटरच्या थ्रू त्यांना अप्लिकेबल केलं की 10 बिलासाठी जे 10 तुमचे मीटर आहे त्या 10 मीटरसाठी तुम्ही कॉस्ट सेंटर अप्लिकेबल केलं आणि मग जे तुम्हाला मंथली बिल आलेलं आहे तर त्या मीटर वाईज तुम्ही कॉस्ट सेंटरमध्ये काय कराल, ती अमाऊंट टाकाल. तर बघा इथे एक्सपेन्सेस हेड तर तुमचा एकच आहे, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस किंवा इलेक्ट्रिसिटी पेएबल, कोणतंही एक पकडून घ्या. तर हे तुमचं एकच एक्सपेन्सेस आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक एक्सपेन्सेसला कॉस्ट सेंटर अप्लिकेबल केलं तर तुम्हाला हे एक्सपेन्सेस प्रत्येक वेळे विचारेल की तुमच्याकडे किती मीटर आहे, कोणता मीटरचा कोणता नंबर आहे आणि त्या मीटर नंबरवर तुम्हाला बिल कितीचं आलेलं आहे. बघा, एकाच डाटा एंट्रीमध्ये तुम्हाला 10 प्रकारचे जरी बिल आले इलेक्ट्रिसिटीचे, 10 भाडेकरूचे, तर तुम्हाला 10 एंट्रीज न करता एकच एंट्री करायची आहे आणि ती कॉस्ट सेंटर वाईज करायची आहे. आणि यू कॅन सी एनी टाइम, प्रत्येक वेळेस तुम्ही पाहू शकता की मीटर वाईज आपला एक्सपेन्सेस किती झालेला आहे. त्यासाठी आवश्यक नाही आहे की तुम्हाला 10 लेजर ओपन करावे लागतील इलेक्ट्रिसिटीचे. तर चला इथे आपण प्रॅक्टिकली पण पाहून घेऊया. बघा, असा तुम्हाला एक स्क्रीन दिसेल की जिथे तुम्हाला कॉस्ट कॅटेगरी चूज करायची आहे.
ओके. आणि ती कोणत्या ज्या लेजरला लावायची असेल त्याला तुम्हाला F11 फीचर्समधून कॉस्ट सेंटर लावता येईल. आणि असा कॉस्ट सेंटरचा हा एक डायलॉग बॉक्स तुम्हाला दिसेल. तर मी तुम्हाला डायरेक्टली टॅलीवर घेऊन चलतो, तिथे आपण प्रॅक्टिकली बघून घेऊया. तर मी इथे टॅलीला क्लिक केलं. बघा इथे मी एक कंपनी ओपन केलेली आहे, टॅली वैद्यशाही, आणि हेच माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे, टॅली वैद्यशाही. तर इथे बघा मी एक्सपेन्सेस तर ओपन करूनच ठेवलेला आहे, पण तुम्हाला मी शो करून देतो. माझ्या लेजरचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. तर इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेसला इथे बघा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा मी ग्रुप लावलेला आहे, आणि इथे अजून कॉस्ट सेंटर आलेलं नाही आहे माझं. या लेजरला मला अल्टरेशन करावं लागलं तुम्हाला दाखवायला. तर आता मला काय करायचं आहे की F11 फीचर्सला मी क्लिक करेल, माझ्या कीबोर्डवरून क्लिक करत आहे F11 फीचर. तर इथे बघा मी एंटर करून खाली येतो. इथे मी खाली आलो. बघा इथे कॉस्ट सेंटर, इनेबल कॉस्ट सेंटर लिहिलेलं आहे. इथे मी माऊसने पॉइंट करतोय इनेबल कॉस्ट सेंटरला. इथे मी आता यस केलं आणि याला कंट्रोल ने सेव्ह केलं. तर बघा इथे एक कॉस्ट सेंटरची कमांड, कॉस्ट सेंटर कुठे आहे इथे, गुड्स असतं कॉस्ट सेंटर. कॉस्ट सेंटर कुठे आहे, F12. हा अप्लाय कॉस्ट सेंटर लेजरला मी यस केलं. मी तुम्हाला कॉन्फिगरेशन F12 मधून करून दाखवत आहे. इथे लिहिलेलं आहे अप्लाय कॉस्ट सेंटर फॉर लेजर, मी यस केलेलं आहे त्यांना. तर इथे बघा कॉस्ट सेंटर अप्लिकेबल यस आलेलं आहे. कशाला, इलेक्ट्रिक एक्सपेन्सेसला. तर चला मी इथे सेव्ह केलेला आहे लेजर. आता मी तुम्हाला एक डाटा एंट्री मारून दाखवतो की एप्रिलचं बिल माझ्याकडे आलेलं आहे मे महिन्यात, म्हणजे 2 मेला माझ्याकडे बिल आलेलं आहे इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेसचं. बघा मित्रांनो माझ्याकडे काय आहे की 4 मीटर आहे. 4 मीटर आहे बघा, इथे सिरियल नंबर आहे आणि या मीटरचे मी 4ही इथे नंबर दिलेले आहे तुम्हाला. आणि मीटर वाईज मला बिल कितीचं आलेलं आहे, कधी, एप्रिल 2024 एप्रिल महिन्याला मला हे 4 बिल आलेले आहे. मीटर नंबर पहिला आहे 4525, मीटर नंबर 2 2325, मीटर नंबर 3 9370, मीटर नंबर 4 7560 आणि पूर्ण टोटल झालेली आहे माझी 23,780 रुपीजची. तर इथे आपण पाहिलेलंच आहे की कॉस्ट सेंटरला F11 फीचर आणि F12 कॉन्फिगरेशन या दोन्ही मधून काय करावं लागतं, इनेबल करावं लागतं. तेव्हाच तुम्ही कुठल्याही लेजरला काय करू शकता, कॉस्ट सेंटर इनेबल करू शकता. तर बघा आता या मीटर नंबर वाईज मला तुम्हाला लेजर ओपन करून दाखवायची आहे, म्हणजेच कॉस्ट सेंटर ओपन करून दाखवायची आहे. तर मी इथे एंट्रीज मध्ये 2 मेला आलो आणि मी पूर्ण अमाऊंट देईल इथे 23,780. याचा काय फायदा आहे मित्रांनो की 4 जर मीटर आहे तर तुम्हाला 4 इलेक्ट्रिसिटीचे लेजर ओपन करायची नाही, म्हणजे एकीकडे तुमचा डाटा पण सेव्ह होत आहे. जेव्हा आपण बॅकअप घेतो ना, जेवढे तुमचे लेजर कमी असतील तर तुमचा जो डाटा आहे तो सेक्युरही राहील आणि लवकर तुमचा बॅकअप होऊन जाईल कॉम्प्युटरमध्ये. तर बघा इथे 23,780 ही अमाऊंट मी इथे देणार. आता जसंही मी एंटर करतो तर इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेसचं हे जे लेजर आहे ना, मला इथे तो विचारत आहे की कॉस्ट सेंटर कशाची तुम्हाला करायची आहे. तर मी इथे ऑल्ट सी ने काय करेल, इथे कॉस्ट सेंटर ओपन करून घेईल. मी ऑल्ट सी करत आहे मित्रांनो. ऑल्ट सी ने काय होते की शॉर्ट मध्ये मला इथे कॉस्ट सेंटर ओपन करता येईल. तर बघा इथे मला मीटर नंबर द्यायचा आहे, तर मी काय करतो, मीटर नंबरला इथे कॉपी करून घेतो. मी माझ्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मधून मी सिलेक्ट केलाय, त्यानंतर कंट्रोल सी ने कॉपी केलं आणि कंट्रोल व्ही ने मी मीटर नंबर पेस्ट केलं. आणि आता मला इथं द्यायचा आहे मीटर नंबर. तर बघा हा माझा पहिला मीटर नंबर सेव्ह झाला आणि तो मला अमाऊंट विचारत आहे. तर इथे त्याने टोटल 23,780 होतं म्हणून त्याने घेतली, पण आपण किती देणार, 4,525 रुपये ही माझी अमाऊंट आहे
मीटरची, पहिल्या मीटरची, तर 4,525 रुपये मी इथे देणार. मग मी ऑल्ट सीने पुन्हा काय करणार, एक कॉस्ट सेंटर पुन्हा ओपन करणार. हे माझा सेकंड मीटर नंबर आहे. मी याला कंट्रोल सीने कॉपी केलं, कंट्रोल व्ही ने इथे पेस्ट केलं आणि मी इथे मीटर नंबर टाकून दिला आणि कंट्रोल ए ने मी बाहेर निघालो. माझी अमाऊंट आहे 2,325 रुपये. इथे 2,325 घेतले. थर्ड नंबर मी इथे कॉस्ट सेंटर ओपन करणार. माझा थर्ड मीटर नंबर हा आहे. इथे मी कंट्रोल सी ने कॉपी केलं, कंट्रोल व्ही ने इथे पेस्ट केलं आणि इथे काय करणार, मी मीटर नंबर दिलं समोर आणि इथे कंट्रोल एन ने सेव्ह केलं आणि अमाऊंट आहे इथे बघा 9,370 रुपये. 9,370 रुपये मी इथे केलं. त्यानंतर माझा मीटर नंबर 4, माझा मीटर नंबर 4 काय आहे, मी इथे कंट्रोल ए ने सिलेक्ट करत आहे, कंट्रोल सी ने कॉपी आणि कंट्रोल व्ही ने पेस्ट करत आहे. मित्रांनो इथे मी मीटर नंबर टाकून देतो आणि इथे कंट्रोल ए ने मी सेव्ह करतो. तर बघा माझी टोटल इथे लागलेली आहे 23,780 रुपये. तर याला मी इथे सेव्ह करून घेतो आणि मी पेमेंट कशाने करणार, तर मी कॅशने करणार. सपोज माझ्याकडे सध्या कॅश आहे, मी कॅशने पेमेंट केलं. 4ही इलेक्ट्रिक बिलाचं मी पेमेंट करून टाकलं. इथे बघा शो होत आहे माझे 4 मीटर नंबर आहे, अमाऊंट आहे आणि त्याची पूर्ण एक अमाऊंट 23,780 रुपये आहे. तर मी नॅरेशन देणार, बिंग इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस पेड बाय मीटर वाइज फॉर द मंथ एप्रिल. जरी मी मे मध्ये त्याचा पेमेंट करत आहे, पण हे बिल कधीचे आहे, एप्रिल 2024चे आहे. पण मी पेमेंट करत आहो मे महिन्यात, कारण मला माझ्या हाती मे महिन्यात बिल आले तेव्हा मला माहीत पडलं की माझं मीटर भाडं प्रत्येकी किती येत आहे. किंवा मला जर हे वसूल करायचे असतील वेगळे रूममेट करून, तर मी मीटर वाईज इथे मी काय करेल, भाडं वसूल करेल. मी मीटरच्या जागी भाडेकरूचं नाव सुद्धा देऊ शकतो. तर इथे मी हे बिल सेव्ह करून घेतो आणि हे बिल सेव्ह केल्यावर मित्रांनो मी तुम्हाला याचे रिपोर्ट दाखवून देतो की कॉस्ट सेंटरचे रिपोर्ट कसे येतात. आपण इलेक्ट्रिक बिलाच्या लेजरला जाऊ. तर इथे बघा, इथे फक्त तुम्हाला 23,780 दिसत आहे. इथे मीटरचं भाडं दिसत आहे आणि इथे काय आहे की हे या लेजरमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर मी इथे बघा तुम्हाला याचं जे रिपोर्ट्स आहे कॉस्ट सेंटरचे ते दाखवतो. मी इथे डिस्प्लेमध्ये आलो. डिस्प्लेमध्ये आल्यावर इथे स्टेटमेंट्स ऑफ अकाउंटला आलो आणि इथे बघा कॉस्ट सेंटर नावाचं एक तुम्हाला काय दिसत आहे, ऑप्शन दिसत आहे. याला मी क्लिक करतो. तर बघा कॉस्ट सेंटर समरी नावाचं जे ऑप्शन आहे ते आपल्याला काय शो करत आहे की बघा इथे मीटर नंबर आलेला आहे आणि काय आलेलं आहे, अमाऊंट आलेला आहे. इथे टोटल अमाऊंट आलेलं नाही आहे, तर मीटर वाईज किती आपल्याला अमाऊंट आलेली आहे ती शो करत आहे. बघा मीटर नंबर 1, मीटर नंबर 2, मीटर नंबर 3, मीटर नंबर 4 आणि मग शेवटी इथे एक अमाऊंट दिलेली आहे शेवट. सेकंड पहा, कॉस्ट सेंटर ब्रेकअप. याचा अर्थ काय होतो की बघा इथे कोणत्या मीटरला किती बिल आलेलं आहे. इथे माझा पहिला नंबर बिल आहे, मीटर नंबर आहे. तर याला मी एंटर केला तर तो म्हणतो पहा 4,525 रुपयाचं बिल तुम्हाला आलेलं आहे. 4,525 रुपयाचं बिल आहे पहिल्या मीटरचं. दुसऱ्या मीटरचं बिल किती आहे, तर 9,370 रुपये बिल आहे. थर्ड नंबरचा मीटरचं बिल किती आहे, तर 2,325 रुपये मला थर्ड नंबरच्या मीटरचा बिल आला आहे. फोर्थ नंबरचा मीटरचा बिल मला आहे 7,560 रुपये. तर हे काय पाहिलं आपण, लिस्ट ऑफ कॉस्ट सेंटर वाईज इलेक्ट्रिसिटी बिल अमाऊंट. आता याच्यानंतर बघा काय दिसते, लेजर ब्रेकअप. आपल्या लेजरचं नाव काय आहे, तर आपल्या लेजरचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. तर इथे मी आलो. इथे तुम्हाला 4ही सोबतच मीटर नंबर दिसत आहे आणि त्याची वेगवेगळी इथे अमाऊंट दिसत आहे आणि या 4 याची अमाऊंट इथे सर्वात टॉपला दिसत आहे.
प्रायमरी कॉस्ट कॅटेगरीमध्ये पूर्ण अमाऊंट दिसत आहे. त्याच्यानंतर एक बाकी आहे ग्रुप ब्रेकअप. तुम्हाला माहित आहे आपण इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेसला ग्रुप कोणता लावलेला आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, जे प्रॉफिट अँड लॉसला जातं. तर इथे मी एंटर करतो आणि इथे बघा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा ग्रुप आहे. इथे मला काय दिसतं की माझा प्रायमरी कॉस्ट कॅटेगरीमध्ये मीटर किती आहे, कोणकोणत्या मीटरचं मीटर नंबर काय आहे, त्याचं रेट किती आलेला आहे, भाडं किती आलेलं आहे त्या महिन्याचं. तर हे सर्व आपण फक्त एप्रिलचं बिल मे मध्ये पेड केलेलं आहे. जर आपण 12 महिन्याची अकाउंटिंग करू तर इथे आणखी पाहायला तुम्हाला वेगवेगळं दिसणारच आहे. पण मी सध्या व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी एकाच प्रकारच्या महिन्याची इथे तुम्हाला एंट्रीज करून दाखवलेली आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की कॉस्ट सेंटर म्हणजे काय, कॉस्ट सेंटर कशासाठी कामी येते, कॉस्ट सेंटर कुठून अप्लाय करायचं आहे, F11 फीचर्स आणि F12 कॉन्फिगरेशन मधून. तिथे यस दिल्यावर ते ज्या लेजरला तुम्ही अप्लाय कराल त्या लेजरला ते अप्लाय होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो माझा एक प्रश्न आहे, जर तुम्हाला कॉस्ट सेंटर ओपन करायचं आहे तर मी तर तुम्हाला हिंट देऊन दिली की इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेसला तुम्ही कॉस्ट सेंटर लावू शकता. तर असे कोणकोणते लेजर आहे की ज्या लेजरमध्ये तुम्ही कॉस्ट सेंटर लावू शकता. तर हा व्हिडिओ संपत आलेला आहे. ज्यांनी कोणी पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल त्याला आता मी जे आन्सर देणार ते पण माहीत पडून जाईल मित्रांनो. तर पहा, तुम्ही जेव्हा सॅलरी अकाउंट ओपन करता तर सॅलरी अकाउंटमध्ये किंवा सॅलरी पेएबलच्या लेजरला तुम्ही कॉस्ट सेंटर लावू शकतात. त्याच्यात तुम्ही एम्प्लॉईचे नाव, त्यांचं डेजिग्नेशन हे सर्व ओपन करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, जर तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही मोबाईलची फॅसिलिटी तुमच्या एम्प्लॉईला दिली असेल, 50 एम्प्लॉई आहे आणि प्रत्येक एम्प्लॉईला तुम्ही मोबाईल देऊन टाकलेला आहे, तर त्यांचे 50 जणांचं एकच बिल येईल. पण त्या 50 जणांचे मोबाईल नंबर आणि त्यांनी किती अमाऊंटसाठी त्या महिन्यात मोबाईल यूज केलेला आहे, त्यांचा मोबाईल नंबर काय आहे, किंवा त्यांचं नाव जर असेल तर त्यांचं नाव काय आहे, अशी पूर्ण डिटेल तुम्हाला टेलिफोन बिलावर येईल. तर त्याच्यात 50 एंट्रीज तुम्हाला दिसेल मोबाईल वाईज. तर मग आपण टेलिफोन एक्सपेन्सेसचे 50 लेजर तर ओपन करणार नाही. तर अशा वेळेस टेलिफोन एक्सपेन्सेसचं लेजर ओपन करून त्याला आपण कॉस्ट सेंटर त्याला लावू शकतो. आणि एक वेळा कॉस्ट सेंटर लावल्यावर तुम्हाला 50 बिल येऊ की 100 बिल येऊ, एकाच बिलामध्ये तुम्ही कॉस्ट सेंटर करून त्याची पूर्णतः माहिती ठेवू शकता, एम्प्लॉई वाईज, त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल वाईज आणि अमाऊंट वाईज आणि मंथ वाईज सुद्धा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जशी हिंट दिली त्याचा आन्सर पण देऊन दिलं. ज्यांनी कोणी हा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, म्हणूनच मी नेहमी सांगत आलो की माझा कुठलाही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघावा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, कॉमेंट्स करायचा आहे. तसेच चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर आजचा विषय येथेच संपूया. जर तुम्हाला टॉपिक आवडला असेल, माझे नॉलेजेबल व्हिडिओ आवडले असेल तर त्याला लगेच लाईक करून घ्या मित्रांनो. आणि आपल्या रिलेशनमध्ये आणि ग्रुपमध्ये हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. मला खूप मेहनत घेऊन असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणावे लागतात मित्रांनो. माझी जेवढी धडपड आहे तेवढीच तुमचीही धडपड असली पाहिजे मित्रांनो. तेव्हाच आपण एक सक्षम भारत घडवू शकू. देन एंड्स टुडेज व्हिडिओ हिअर. जय हिंद, वंदे मातरम.